प्रबोधन करणे आणि हे जन्म आधारित काहीतरी पूर्वग्रह करून घेणे हे कसं चुकीचं आहे ते सातत्यानं पटवत राहावं लागतं. आता केवळ आपल्या 10वीपर्यंतच्या पाठ्यक्रमामध्ये आलं आणि समाज सुधारला असं नाही आहे. सातत्यानं त्याचा आता आंबेडकर जयंतीला काही ना काही निमित्त शोधून आपल्याला समाजात प्रबोधन करत राहावं लागतं. आता आपण जयंतीचे स्वरूप अलीकडे बदललेले आहेत, फक्त उत्सवाचं स्वरूप आलेलं आहे, प्रबोधनाचं स्वरूप मागं पडलेलं आहे. पण अजूनही तालुक्याच्या ठिकाणी मोठा उत्सव म्हणून जयंत्या होतात महापुरुषांच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी होतात, गावात पण होतात. पण गावात कोणी व्याख्यान आयोजित केलं आहे आणि आता घंटाभर ऐकण्यासाठी सगळे आलेत 200 लोक, असं होत नाही ना. पण ते तसं झालं पाहिजे, स्वरूप बदललं पाहिजे, प्रबोधन करत राहिलं पाहिजे, हे पहिला मुद्दा. आणि झालं तर न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनी भूमिका घेतली पाहिजे. आता राजकारणासाठी वेगवेगळ्या भूमिका घेतात ना लोक, त्यांचे राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी त्यातले कॅल्क्युलेशन्स करतात, ह्याच्यात आपल्याला किती उतरायचं आहे किती उतरायचं नाही. आता ह्या वोट बँक पॉलिटिक्स चालतं. आता हे लोकशाहीचे काही ड्रॉबॅक्स आहेत, ते ड्रॉबॅक्स गृहीत धरूनच आपल्याला प्रबोधन करत राहावं लागतं आणि जिथे अन्याय अत्याचार होईल तिथं आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी काम करावं लागतं. माध्यमामध्ये येतं, माध्यमामध्ये 3-4 दिवस ते चालतं आहे, फलाण्या गावामध्ये अशी असती जाती अन्याय अत्याचाराची घटना झाली, मग सगळे हळहळ व्यक्त करतात, निषेध करतात, क्रोध व्यक्त करतात. नंतर माध्यमामध्ये 4 दिवसांनी दुसरा विषय येतो, तो सगळा विषय मागं पडत जातो. पण म्हणून संघटना, मग सिव्हिल सोसायटीचं काम की ते लावून धरणं विषय, त्याचे लिगल प्रोसिडिंग कुठवर आली, पोलीस काय करतं आहे, न्यायालयात काय होतं आहे, असे फोरम असले पाहिजे. आता माझ्या परिचयामध्ये विवेक विचार मंच नावाचं एक फोरम आहे, राष्ट्रवादी विचाराचा आहे, पण सामाजिक न्यायाच्या भूमिकेत आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणून ते अशा ह्याच्यामध्ये लक्ष देतात. हे असं करतच राहावं लागणार. आता त्याला काय कायदे आपले आणले प्रोटेक्शनसाठी, आपण ॲट्रॉसिटीचा आणलेलाच आहे. आता काही जण त्यालाही अजून वेगवेगळे पैलू आहेत, यूज मिसयूज, कुठल्याही कायद्याचा यूज मिसयूज होतो. मिसयूज होतो म्हणून कायदा रद्द झाला पाहिजे असं नाही आहे, मिसयूज प्रत्येक कायद्याचा होतोच. त्यामुळं वेगवेगळे संरक्षणात्मक कायदे पण आणलेले आहेत, त्याचाही वापर केला पाहिजे. आता हा व्यापक विषय आहे ना.